नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे सखी समृद्धी या चॅनल मध्ये। आज मी खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहे। काही कारणामुळे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकता आला नाही। इथून पुढे तुम्हाला व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आपले दुसरे सुद्धा चॅनल आहे सोनाली जोशी ब्लॉग चॅनल, त्याच्यावरचे सुद्धा व्हिडिओ पाहून तुम्ही लाईक आणि सबस्क्राइब करा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाउज शिवून दाखवणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे आता हे ब्लाउज कट करून घेतलेले आहेत। आता आपण शिवायला सुरुवात करूया। तर पहिले आपल्याला हे कटोरी पार्ट जे आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। हे दोन पार्ट असतात कटोरीचे, तर आपल्याला हे दोन पार्ट एक इकडे आणि एक इकडे करून अशा पद्धतीने ठेवून, तुमच्या लक्षात जर येत नसेल इकडून आणि इकडून हळूहळू रेषा आखून घ्यायची आहेत, जेणेकरून आपल्याला सुईची बाजू आणि उलटी बाजू लक्षात येईल। तुम्हाला तुम्ही नवीन असाल तर हे तुम्ही असं करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कोणत्या बाजूने शिवायचं आहे। हे आपलं अस्तर आहे, हे आपलं वरचं ब्लाउज आहे। आपण अस्तरचे ब्लाउजची कटिंग केलेली आहे, आपल्याला ते ब्लाउज शिवायचं आहे। तर पहिले आपल्याला हे पार्ट जोडून घ्यायचे आहेत। तर हे पार्ट जोडण्याआधी आपल्याला व्यवस्थित हे कटोरी इथे ठेवून हे पार्ट इथे असं लावून बघायचे। हे पहा अशा पद्धतीने। त्यानंतर आपल्याला हे इकडल्या बाजूला अशी पलटी मारून याच्यावरती व्यवस्थित कपडा दोन्ही ठेवून शिलाई मारायची आहे। थोडा थोडा कपडा व्यवस्थित घेऊन आपल्याला इथे शिलाई मारायची आहे। जास्त आपल्याला हा कपडा किंवा हा कपडा ओढून घ्यायचा नाही, आपल्याला हलक्या हाताने आपल्याला इथे टिप मारायची आहे। नंतर याला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे। हे जे आहे आपल्याला हा साइड जी आहे आपल्याला कटोरीच्या बाजूने असं घालून इकडल्या बाजूने हे दुमडायचं आहे मधून, आणि त्याच्यावरून आपल्याला एक शिलाई मारायची आहे। त्याला दाब टिप म्हणतात। तर इथे आपल्याला दाब टिप द्यायची आहे। हे पहा, दुसरे पार्ट सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने शिवायचे आहे। आता हे पार्ट अशा पद्धतीने टाकून त्याच्या बाजूला हे पार्ट ठेवून द्यायचे। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने करून हे शिवून घ्यायचं आहे। हे आपले दोन्ही पार्ट आपले समोरचे हे शिवून झाले। तर आता आपल्याला ह्याला टक्स द्यायचे आहेत कटोरीला। तर कटोरीचा टक्स कसे द्यायचे आहेत, ही बाजू अशा पद्धतीने दुमडायची। इथे हे कोपरा जे आहे हा कोपरा इथे ठेवायचा आपल्याला। इकडे 1 इंचाचा येऊ द्यायचा असा, एवढा, याच्यापेक्षाही जास्त घ्यायचं नाही, म्हणजे काय होते आपल्या इथल्या मधला सेंटर निघतो। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला टक्सचे माप टाकून घ्यायचं आहे। तर हे ब्लाउज मोठे आहेत, त्याच्यामुळे मी इथे 3 इंच टक्स घेणार आहे। लहान ब्लाउज असेल तर मी 2.5 इंचाचा घेत आहे, ते मोठे असेल तर 3 इंचाचा घ्यायचा आहे। इथे वरती 3 इंच आणि खाली 1.5 इंच अशा आपल्याला आखून टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे शिलाई मारायची। त्यानंतर आपल्याला हा कपडा असा फोल्ड करायचा आहे, त्याच्यावरती शिलाई मारायची। त्यानंतर आपल्याला दुसरी कटोरी घ्यायची, ते त्याच पद्धतीने तशीच करायची आहे। अशी फोल्ड करून हा कोपरा इथे ठेवून असा इकडे जास्त कपडा येऊ द्यायचा नाही, 1 इंचाचाच अंतर असावं इथे दुमडलेली बाजू आपली हा कपड्याची। त्यानंतर आपल्याला इथे 1.5 इंच, इथे 3 इंच, तशाच पद्धतीने आपल्याला हे ते शिवून घ्यायचं आहे। त्यानंतर ही बाजू अशीच फोल्ड करून घेऊन त्याच्यावरती टिप मारायची। आता आपल्याला इथे क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे। आपल्याला समोरचे दोन्ही पार्ट झालेले आहेत, त्याआधी आपल्याला दोन्ही पार्ट एकमेकांवरती ठेवून आपल्याला ब्लाउजची समोरची उंची किती आहे हे आपल्या मापाच्या ब्लाउजवरती लावून घ्यायचं आहे। जेव्हा आपण माप घेतो तेव्हा एक्स्ट्रा घेत असतो शिलाई मार्जिंग साठी वगैरे, त्यामुळे आपल्याला कमी जास्त काय असेल तर कट करून घ्यायचं।
तर आता इथे हे मी दोन्ही पार्ट एकमेकांवरती ठेवून हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित करून तर आपल्याला हे कमरेची बाजू आणि हे समोरची बाजू जी आपण हुक पट्टी वगैरे लावतात ना ते बाजू आपल्याला मोजून घ्यायची आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट ब्लाऊज ठेवून सुद्धा घेऊ शकता. तर इथे मी ब्लाऊज ठेवून घेते. हे पहा, इथे अशी पट्टी ठेवून घ्यायची आणि आपल्याला शिलाई मार्जिनला किती लागते अर्धा इंच इतकं इथे सोडायचं. एवढा कपडा आपला एक्स्ट्रा आहे, हे कपडा कट करून घ्यायचा. त्यानंतर कमरेच्या बाजूला तसंच मोजून घ्यायचं. हे पहा, तर हे बरोबर आहे, आपल्याला कट करायची गरज नाहीये. आपल्याला इथे क्रॉस पट्टी आहे, इथे क्रॉस पट्टीच्या वरची बाजूच मोजून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने सगळे पार्ट व्यवस्थित मोजून घ्यायचे आहेत शिवताना, जेणेकरून आपलं ब्लाऊज कमी जास्त किंवा बिघडणार नाही. तर हा पार्ट आपला बरोबर आहे. कटोरीची समोरची बाजू एक्स्ट्रा होती ते आपल्याला कट करून घ्यायची आहे. असं क्रॉस मध्ये कट करून घ्यायचं. इथे कट करून झालेलं आहे. तर आपल्याला इथे क्रॉस पट्टी तशाच पद्धतीने मोजून घ्यायची आहे. आता हे क्रॉस पट्टी आहे. अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही कट केलेले आहे. हे देखील क्रॉस पट्टी सुद्धा आपल्या ब्लाऊजची क्रॉस पट्टी आणि हे कटिंग केलेली क्रॉस पट्टी आपल्याला मोजून घ्यायची आहे. तर इथे पहा अशा पद्धतीने मोजून घ्यायची. तुम्ही डायरेक्ट कपड्यावरही मोजू शकता किंवा इंच पट्टीने सुद्धा मोजू शकता. क्रॉस पट्टीची उंची आहे 3 इंच, तर अर्धा इंच आपल्याला शिवण्यासाठी घ्यायचे आहे, म्हणजे 3.5 इंच घ्यायचं आहे. इथली उंची 3 इंच घ्यायचं आहे. समोरच्या बाजूला एक अर्धा इंच जास्तच असतो. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला कशा पद्धतीने लावायचं हे तुम्हाला दाखवते. तर पहिले आपल्याला हे अस्तरची जी पट्टी असते आपल्याला ह्या मधल्या बाजूने लावायची आहे. हे पहा अशा पद्धतीने हे चोच थोडी बाहेर येऊ द्यायची. दुसरं कपडा घेऊन हे पहा अशा पद्धती दोन्ही पार्ट असे लावून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने टिप मारायची. हे झाले आपलं. त्यानंतर आपल्याला हे बाजू आणि खालची बाजू आपल्याला इकडे टाकून घ्यायची आणि ह्याला आपल्याला असे फोल्ड करायचं. खालचा एक कपडा आणि वरचा एक कपडा दोन्ही घेऊन इथे टिप मारायची. त्यानंतर आपल्याला हे कपडा आपल्याला शिवलेला बाहेर काढून घ्यायचा. एक्स्ट्रा असलेला कपडा कट करून घ्यायचा. हे पहा दुसराही पार्ट अशाच पद्धतीने शिवून घ्यायचं. तर इथे आपले दोन्ही पार्ट झालेले आहेत. तर आपल्याला आईपट्ट्या आणि हुक पट्टी लावून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला हुक पट्टी लावून घ्यायची आहे. पहिल्यांदा हे कपडा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. दोरे वगैरे असेल तर कट करून घ्यायचं. तर हुक पट्टी लावताना पहिल्यांदा आपल्याला हे सिंगल पट्टी जी आहे याला दुमडायचं. वरच्या बाजूने लावायची हुक पट्टी लावताना. आधी इथं फोल्ड करायचं आणि एक कडकून टिप मारून घ्यायची. तर इथे टिप मारून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला ह्याला हे फोल्ड केलेली टिप बाहेर काढून आपल्याला मधल्या बाजूला फोल्ड करायचं आहे. अशा पद्धतीने पूर्ण पट्टी मधल्या बाजूला फोल्ड करायचं. त्यानंतर पहिले आपल्याला ह्या साईडला दाब शिलाई द्यायची. हे आपली हुक पट्टी तयार झालेली आहे. आता दुसऱ्या पार्टला आईपट्टी तयार करायची. आईपट्टी तयार करण्याच्या आधी आपल्याला ह्या आईपट्टीला एक साईडनं अशी दुमडून टीप मारायची आहे. त्यानंतर आपल्याला मधल्या साईडनं आपल्याला हे आईपट्टी लावायची आहे. इथे फोल्ड करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने हे पट्टी इकडल्या साईडला बाहेर काढून
सरळ आपल्याला बाजू करून इथे आपल्याला पाव इंच कपडा इकडे सोडून पट्टी दुमडायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने ही पट्टी याच्या पुढे आलेली आहे। इथे ह्या सेंटर मधून शिलाई मारायची। हे आपली आईपट्टी लावून झालेला आहे। त्यानंतर आपल्याला गळ्याचा व्यवस्थित राऊंड द्यायचा आहे। व्यवस्थित गोल कट करून घ्यायचा आहे आपला समोरचा गळा। त्यानंतर दुसरा पार्ट इथे आपल्याला ह्या पट्टीला लावून ही पट्टी दोन्ही पट्ट्या बरोबर आहेत की नाही बघायच्या। ते ही पट्टी सुद्धा तशाच पद्धतीने कट करायची। हे पहा, दोन्ही पट्ट्या आपल्या बरोबर आहेत। आता आपल्याला गोट लावून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला गोट घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपले इथे गोट घेणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे आय तयार करायचे आहेत। आय तयार करताना आपल्याला हे फोल्ड करायचं आहे आपले हे पट्टी। त्यानंतर आपल्याला इथे खडून अशा रेषा आखून घ्यायच्या आहेत। असं 5 ठिकाणी रेषा आखून घ्यायच्या आहेत आपल्याला। जिथे रेष मारली आहे तिथेच आपल्याला आय तयार करायचं आहे। तर ह्या सुरुवातीला आपल्याला इथे टिक मारून अशा पद्धतीने आपल्याला इथे आय तयार करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपले हे कटोरी ब्लाउजचे समोरचे पार्ट झालेले आहेत। ह्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाउजचा समोरील भाग कशा पद्धतीने शिवायचा इथे आपण पाहिलं आहे। पाठीचा भाग कशा पद्धतीने शिवायचा ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।